आपल्यासोबत चांगलं झालं की चांगलं म्हणतो आणि खराब झालं की खराब गुणगान गातो. आज सकाळी डबे घेतले आणि निघालो शेताकडे. आपलं डेलीचं रुटीन, जायचं शेताकडे, चारा वगैरे टाकायचा आणि बसायचं दूध काढायला. आज सरस्वतीनं तर दूध दिलं, परंतु लक्ष्मी दूध देत नव्हती. मी म्हणलं ठीक आहे, चारा घेऊ, त्यानंतर एकदा ट्राय करू. आता म्हैस दूध देत नसल्यामुळे मनामध्ये भरपूर प्रश्न येत होते. अशा अडचणी मलाच का येतात, माझ्यासोबत असं का होतं. परंतु जीवन म्हणलं ना, अशाच अडचणी येत राहतात, परंतु याच्यावर जो मात करतो तोच यशस्वी होतो. आता चारा घेऊन आलो होतो आकड्यावर, आता पुन्हा दूध काढायला बसावं म्हणलं आणि बघितलं तर काय, बसू पण दिली आणि दूध पण दिली. तेव्हा मला लक्ष्मीचे खूप चांगल्या गोष्टी आठवल्या आणि त्याच्या अगोदर मला असं वाटतं की लक्ष्मी किती खराब आहे, याला विकून टाकावं, याला दुसरी म्हैस घ्यावं. आणि माणूस असाच असतो, आपल्यासोबत चांगलं झालं की चांगलं म्हणतो आणि खराब झालं की खराब गुणगान गातो. बरं, हे तर चलत राहील. आपण जो ऊस लावला होता त्याच्यामध्ये चुक्का भरायचा होता. त्याआधी घरी आलो. आता रिसेंटली खूप जास्त हेडफोन यूज करतो, त्यामुळे हेडफोनला कपाटावर फेकून दिलो. त्यानंतर घरी पोहे केले होते, पोहे खाले. त्यानंतर शेताकडे जाऊन चुका पण लावायच्या होत्या. मग शेताकडे आलो, ऊसाचं पोतं घेतलो आणि निघालो. आता झालंय कसं, आपण जे नेपियर लावलं होतं, नेपियर चांगलं आलंय, परंतु ऊसामध्ये खूप जास्त चुका झालाय. आता मी आणि आईनं अगोदर बघून घेतलं चुका कोटं कोटं झालाय तो. त्यानंतर जिथं जिथं ऊस आला नाही तिथे तिथं लावायला सुरुवात केली. चला तर मग आम्ही ऊस लावून घेतो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.